एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत असणार. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना एक DIY आणि एक रेसिपी असं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. हे जे पण DIY मी बनवते ना, हे एका दिवसाची प्रोसेस नाही, याला 2-3 दिवस लागतात. आणि जो मला दररोज म्हणजे थोडा दुपारी वेळ मिळतो ना, त्यामध्ये मी हे DIY बनवलेलं आहे. अगदी सोपं आहे, कोणीही बनवू शकतं. आणि म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करते. एक छान मस्त एखादी तुमची रिकामी अशी वॉल असेल ना, तिला तुम्हाला भरून काढायचं असेल, एक छान DIY जे आहे तुम्हाला बनवायचं असेल, तर मग हे तुमच्यासाठी खूप जास्त जे आहे उपयोगी ठरणार आहे. तर पहा, मी इथे काय केलं आहे ना, यासाठी तुम्हाला वॉलपुट्टी पाहिजे. आणि जर तुमच्याकडे वॉलपुट्टी नसेल तर तुमच्याकडे सिरॅमिक पावडर, व्हाईट सिमेंट किंवा मग जे क्ले असतात ना, तुम्ही तो क्लेही घेऊ शकता जे मार्केटमध्ये मिळतात. फेविग्रिलचे काहीतरी क्ले मिळतो तो, तर तुम्ही तो त्याच्यानेही याला बनवू शकतात. पण तो थोडा महाग असतो, त्यामुळे जे आहे वॉलपुट्टी किंवा जे आहे व्हाईट सिमेंट, सिरॅमिक पावडर याने तुम्ही जे आहे ना इझिली याला बनवू शकतात. माझ्याकडे वॉलपुट्टी आहे, तर मी या वॉलपुट्टीचा ना डो बनवून घेते. बेसिकली जसं आपण कणिक मळतो ना, त्या पद्धतीने याचा जो आहे ना कणिक अशी मळून घ्यायची आहे. छान गोळा बनवायचा आहे. आणि हा गोळा बनला की मग आता तुम्ही तुमच्या DIYला सुरुवात करू शकतात. हे सुरुवात करण्याआधी ना बघा, मी एक प्लेट घेतली होती. त्या प्लेटच्या साईजने जे आहे मी गोल इथे आकार काढून घेतला. त्याच्यामध्ये एक छोटं बाउल ठेवलं आणि मग त्याच्याने एक छोटा जो आहे मधला एक पॉईंट काढून घेतला. माझ्याकडे कंपोस्ट असतं ना, ते नव्हतं, म्हणून मला हे जे जुगाड करावे लागले. आणि व्यवस्थित जे आहे सगळ्या कोपऱ्यांनी असं स्केलने जे आहे मेजर करून घेतलं. आणि त्यानंतर जे आहे इथे असे पेटल्स काढून घेतले. आणि मी बनवणार आहे सनफ्लावर. सो जो सनफ्लावरचा शेप असतो ना, तसं आपल्याला पेटल्सचे शेप द्यायचे आहेत. आणि आता आपण जो डो बनवून घेतलेला आहे ना, तर त्याने आपल्याला ह्या पेटल्स जे आहेत कव्हर करायचे आहेत. एका कागदावर हे सगळं काढून घ्यायचं. नॉर्मल असा बारीक म्हणजे कागद घ्यायचा, पुठ्ठा वगैरे नाही घ्यायचा, कागद घ्यायचा. त्याच्या खाली एक प्लास्टिकची पिशवी ठेवायची. आणि आता DIYला सुरुवात करूया. तर जो डो आपण बनवून घेतला होता ना, तो असा हातात घ्यायचा थोडा थोडा करून. आणि त्या पेटल्स आपण जो शेप काढला आहे ना, त्या शेपनुसार जे आहे फिंगरच्या मदतीने जे आहे ना, याला पुढे स्प्रेड करत राहायचं. पुढे तुम्हाला दिसेलच इन डिटेलमध्ये कसं काय पद्धतीने केलं जातं. डो आहे ना खूप जास्त असा हार्ड किंवा जास्त सॉफ्ट असा नाही मळायचा. जसं आपलं कणिकचं पीठ असतं ना, तसंच त्याला बनवायचं, जेणेकरून आपल्याला जास्त जे आहे मेहनतीचं काम होणार नाही. आणि अगदी सोपं आहे. एकदाचा आपलं जो आहे फ्लो पकडला की एकदम पटापट आपण बनवून घेतो. हे मला सगळे पेटल्स बनवायला ना 15 ते 20 मिनटं लागले आहेत. आणि हे DIY ना, जसं तुम्ही माझे व्हिडिओ बघतात तसं मीही यूट्यूबवर कुणाचे तरी व्हिडिओ बघत असते. सो मला DIY करायला खूप जास्त आवडतं, म्हणून मला जे आहे DIYचे मी व्हिडिओ बघत असते. आणि आताच काही दिवसापूर्वीच मी ज्यांचे व्हिडिओ बघते ना, त्यांनी ह्या जो होता व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. मला खूपच आवडलं. सगळ्या गोष्टी म्हटलं सोपं आहे, लवकरात लवकर होऊन जाईल आणि अगदी इझी असल्यामुळे म्हटलं चला करूयात. आणि माझ्याकडे वॉलपुट्टी पण होती. तर बघा, मी इथे अशा पद्धतीने जे आहे ना सगळे पेटल्स जे आहे मी जसा शेप दिला होता त्या पद्धतीने जे आहे त्यांना व्यवस्थित शेप दिलेला आहे. वेडावाकडं झालं तर तुम्ही जे आहे चाकूच्या सहाय्याने त्याला कट करून घेऊ शकतात. आणि आता हे सगळं जे आहे व्यवस्थित त्यांना थोडं तुम्हाला गरज पडली ना दोघी पेटल्स जॉईन करण्यासाठी, तर तुम्ही तिथे पाण्याचा बोट फिरवू शकतात. आणि वॉलपुट्टी काय होते ना, लगेच एकमेकांमध्ये लगेच ती असते ना चिकटते. आणि लगेच जे आहे म्हणजे तिचा जो एकमेकांना जो चिटकण्याचा जो भाग असतो, जो तुम्ही लीफ बघताय ना, ते अगदी एकमेकांवर पडताच लगेच चिटकून जातात. त्यामुळे एवढं जास्त काही विशेष गोष्ट नसते. आणि आता त्यानंतर जो मधला भाग होता ना, तो मी आता इथे कवर करून घेत आहे. एक मोठा गोळा घेतला आणि चपातीसारखं हाताने थोडं करून घेतलं. आणि फिंगरच्या मदतीने जे आहे सगळ्या पेटल्सला याला जॉईन करून घ्यायचे, जेणेकरून एकही पेटल जी आहे आपली ती वेगळी सुटणार नाही. आणि अशा पद्धतीने जे आहे फिंगरच्या मदतीने मी हे जे आहे कंप्लीट करून घेते. आपल्या प्रत्येकाकडे दुपारचा वेळ हा भरपूर असा मोकळा असतो. तर त्याच्यात काय करायचं, तर आपल्या आवडीच्या गोष्टी करायच्या. म्हणजे काय होतं की वेळ असतो तो छान आपला घालवला जातो. मेंटली आपण खूप छान मस्त हॅपी असतो. ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी केल्या पाहिजे. आता सनफ्लावरचं जे आहे आपण इथे फुल बनवत आहोत, तर त्यासाठी थोडंसं डिटेलिंग करण्यासाठी मी इथे ब्रश घेतलेला आहे. आणि त्याच्याने जे आहे त्या सीड्स वाटल्या पाहिजे, म्हणून थोडंसं टेक्स्चर चेंज करण्यासाठी अशा पद्धतीने डॅब डॅब करून जे आहे मी इथे जे आहे थोडा वेगळा टेक्स्चर द्यायचा प्रयत्न करत आहे. आता आपलं हे जे आहे काम कंप्लीट झालेलं आहे. आता यानंतर एक प्लेट घ्यायची, जेणेकरून हे फ्लावर जे आहे असं थोडंसं म्हणजे त्याचा शेप जो आहे ना असं गोलाकार वर उठलेला पाहिजे छान प्लेटसारखा, म्हणून मी इथे एक प्लेट घेतली. आणि व्यवस्थित जे आहे ना याच्यावर ठेवून घ्यायचं आहे. आता काय होईल ना की हा कागद थोडा तरी जाड आहेच, तर तो कागदाचा शेप जो आहे तो व्यवस्थित प्लेटमध्ये दाबला जात नाही आहे. म्हणून मी जे आहे ना इथे त्याचे कोपरे असे कट करून घेते, जेणेकरून जे एक एक आपले पत्ता आहे ना जो आपण बनवलेला आहे तो व्यवस्थित प्लेटला टच होईल आणि सगळ्यांचा शेप जो आहे व्यवस्थित मस्त येईल.
असं झाल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशीचे लगेच वाढलं होतं. पण आता एक महत्त्वाची गोष्ट करायची, हे जर आपल्याला भिंतीवर जे आहे चिटकवायचं आहे, तुम्ही ॲज अ याला ट्रे म्हणून पण यूज करू शकतात. तुम्हाला जे आहे इयरिंग्स किंवा जे आपण फिंगर रिंग्स असतात तसं मंगळसूत्र वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही याला छान तुमच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवू शकतात. पण मला याला हँग करायचं आहे, त्यासाठी मी इथे काय करते, जे कोका कोला नाही तर मग आपण बघा जे हे घेत असतो गुलाबजाम नाही तर रसगुल्ल्याचे जे डब्बा असतो ना त्याच्या लीडला बघा हे लावलेलं असतं. तुमच्याकडे हे नसेल ना तर तुम्ही तार पण घेऊ शकतात, गोल करायचा त्याला आणि तो अशा पद्धतीने ठेवून द्यायचा. आणि हे काम आपल्याला सुकल्यावरच करावं लागेल हँग करायचं असेल तर. आणि मग अशा पद्धतीने आहे व्यवस्थित मर्ज करून घ्यायचा. थोडा फेविकॉल टाकला होता खाली जेणेकरून हे एकमेकांपासून वेगळं व्हायला नको. आणि व्यवस्थित पाण्याच्या मदतीने जे आहे इथे मी त्याला एक स्मूथ असं टेक्स्चर जे आहे एक लुक देऊन दिला मागून. आणि मागचं कोणाला दिसणार नाही त्यामुळे कसंही असलं तरीही चालतंय. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी परत सुकल्यावर हे जे आहे ना मी थोडं सँडपेपरने जे आहे व्यवस्थित करून घेतलं, एखादी पेटल वगैरे एक्स्ट्रा कोपरे असतील तर. आणि त्यानंतर त्याची डस्टिंग करून घेतली. आता मला याला जे आहे सनफ्लावरचा जो आहे कलर द्यायचा आहे, मी इथे ॲक्रेलिक कलर यूज करत आहे. त्यासाठी मी आधी ऑरेंज कलर जो आहे थोडा बेस म्हणून थोडा खाली दिला, त्यानंतर त्यामध्ये अजून थोडा येलो कलर मिक्स केला आणि हे पेटल्स जे आहे व्यवस्थित त्याने जे आहे कवर करून घेत आहे. आणि आता हा अजून थोडा येल्लोइश दिसायला पाहिजे, कारण माझ्याकडे हा जो येल्लो कलर होता ना हा थोडा डिफरंट होता, म्हणजे थोडा डार्क नव्हता एवढा. त्यामुळे मला जे आहे ही असे कलरिंगची जी आहे कोटिंग करावी लागली. तुमच्याकडे व्यवस्थित छान ब्राईट येलो कलर असेल तर मग तुम्हाला एवढी कोटिंग करण्याची गरज पडणार नाही. सगळ्या पेटल्सला जे आहे अशा पद्धतीने जे आहे ॲक्रेलिक कलरच यूज करायचा. आणि कसं हे लॉंग लास्टिंग बनेल हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. मधला जो भाग होता त्यामध्ये मी काय केलं ना, पहिले जे आहे मी सगळ्यात आधी जो ग्रे आपला ब्राऊन कलर असतो ना त्याने व्यवस्थित जे आहे एक गोल शेप काढून घेतला. जिथे आपण टेक्स्चर जे आहे क्रिएट केलेलं होतं तिथे जो आहे हा कलर द्यायचा आहे ब्राऊन कलर. आणि त्यानंतर ना एका ब्रशच्या मदतीने, कारण आपले यूज करून ब्रश काय होतात ना थोडे फ्लॅट होऊन गेलेले असतात, किंवा मग तुम्ही टूथब्रश जो असतो ना तुम्ही ते पण घेऊ शकतात. आणि त्याने जे आहे ना अशा पद्धतीने डॅब डॅब करून जे आहे एक फक्त एक वेगळं असतं की इथे सीड्स आहेत असं आपल्याला थोडं दाखवायचं आहे. जवळून बघितलं तर वाटत नाही, पण लांबून बघितल्यावर छान दिसतं. आणि आता हे छान लॉंग लास्टिंग व्हायला पाहिजे. धूळ पडली यावर तर व्यवस्थित क्लीन करता यायला पाहिजे आणि एक छान चकाकी यायला पाहिजे. यासाठी मी एक वॉर्निशचं यावर कोट देत आहे. आणि हा ॲज अ तुम्ही ट्रे वगैरे यूज करत असाल तर तुमचं काही मॉइश्चरायझर वगैरे यावर सांडलं पण ना तर तुम्ही पुसून काढू शकतात. आणि यासाठीच वॉर्निश वगैरे जे आहे यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आता बघा मी इथे याला जे आहे तात्पुरतं हँग करून तुम्हाला दाखवत आहे. आणि कुठलीही छोटा मोठा तुमची वॉल तुम्हाला डेकोर करायची असेल तर तुम्ही हे साधं सोपं DIY नक्की ट्राय करू शकतात. कसं वाटलं हे DIY मला नक्की कमेंटमधून सांगा. फायनली 2 दिवसांच्या प्रोसेसनंतर माझं DIY कंप्लीट झालेलं होतं. आणि आज म्हटलं चला तुमच्यासोबत एक मस्त रेसिपी शेअर करते. याआधीही मी शेअर केलेली असेल, पण मटकीची ही मस्त रेसिपी आहे. बघा इथे मी मटकीला काय केलं ना, कालच्या दिवशी छान मोड आणायला ठेवलं होतं आणि लकीली थोडं वातावरण गरम झालं आहे म्हणून त्याला थोडे मोडही आले होते. उद्या सकाळी बनवली असती ना तर अजून छान मोड आले असते, पण नको आजच बनवूयात. आणि जे आहे ना इथे मी हिला वॉश करायला ठेवते त्याआधी ह्यामध्ये काय करायचं ना, थोडं पाणी भरून ठेवायचं जेणेकरून त्याचा जो एक स्मेल असतो ना तो हे पाण्यामध्ये जातो. आणि मग नंतर 5 मिनिटांनी जे आहे लगेच तिला वॉश करून जे आहे तुम्ही कुकरमध्ये घालू शकतात. तर मी इथे कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं मीठ घालते आणि थोडी हळद टाकायची. आणि जी मटकी आहे ना ती यामध्ये आधी उकडून घ्यायची. मी याची भाजी बनवणार आहे. आणि ही भाजी म्हणजे तुम्ही आम्ही राईससोबत खात असतो, तुम्हाला हवं तर तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकतात. खूप मस्त लागते, सोपी पद्धत आहे. आणि जी ग्रेव्ही मी बनवणार आहे ना तशी ग्रेव्ही तुम्ही भरपूर भाज्यांमध्ये यूज करू शकतात. आणि म्हणूनच म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. आणि आता श्रावण चालला आहे त्यामुळे आम्ही तर नॉनव्हेज खात नाही, पण बऱ्याच लोकांचं नॉनव्हेज बंद झालं आहे. सो एक नवीन रेसिपी जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मी इथे जी मटकी होती ना छान मी एका पाण्याने अजून वॉश करून घेतली. आणि आता जे आहे मी तिला कुकरमध्ये लावते आणि मीडियम गॅसवर ना एकच शिट्टी घ्यायची आणि गॅस बंद करायचा. मग ते वाफेमध्ये ना ती आपोआप शिजून जाते. आणि त्यानंतर आता मसाल्याचं प्रिपरेशन करूयात.
मसाला बनवण्यासाठी ना मी इथे कांदा थोडा जास्त प्रमाणात घेते, कारण आम्ही दोघं आणि माझा भाऊ पण आला आहे त्यामुळे, आणि ग्रेव्ही थोडी घट्ट होण्यासाठी कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच पाहिजे. त्यामुळे मी एक मोठा साईजचा आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता. कढई मी इथे तापत ठेवलेली आहे आणि ह्याच कढईमध्ये मी मसालाही बनवणार आहे आणि याच्यामध्येच नंतर भाजी बनवेल. आणि ज्या कुकरमध्ये मी म्हणजे मटकी शिजायला ठेवली होती ना, त्याच कुकरमध्ये मी राईस बनवणार आहे. तर असं कमीत कमी भांड्यांमध्ये जे आहे ना माझं आजचं काम होणार आहे. तर थोडं जे आहे तेल टाकलं मी कढईमध्ये आणि हा कांदा ना बारीक कट करून घेतला होता, जेणेकरून तो लवकर परतला जाईल. कारण मला ना हे थोडं DIY बनवण्यामध्ये ना थोडा उशीर झालेला होता, कलरिंग करण्यामध्ये. त्यातल्या त्यात पियाचंही चाललं होतं की मला पण करायचं आहे, हे करायचं आहे. तिला सावरता सावरता जरा मला उशीरच झाला आणि लवकर होण्यासाठी म्हणून कांदा बारीक केला मी, जेणेकरून तो लवकर जो आहे ब्राऊन होईल. त्यानंतर जे आहे तो भाजला गेल्यानंतर मी यामध्ये जे आहे ना टमॅटो घातला आणि टमॅटो लवकर शिजावा म्हणून थोडं मीठ घालायचं आणि आपला मसाला जो आहे इथे प्रिपेअर झालेला आहे. मी कांदा वगैरे भाजताना यामध्येच जे आहे ना लसूण घातला होता आणि अद्रकचा तुकडाही घातला होता छोटा. तर आता बघा अशा पद्धतीने जे आहे ना तुम्ही मटकी थोडी शिजवून घ्यायची. जर तुम्ही राईससोबत खात असाल ना तर मग थोडी जास्त शिजलेली मटकी छान लागते. तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खात असाल तर मग थोडीशी अजून थोडी कच्ची असली तरीही चालते. तर मी त्याच कढईमध्ये इथे तेल घातलेलं आहे आणि जो काही मसाला होता गार झाल्यानंतर मी त्याला मस्त ग्राइंड करून घेतला. जास्त बारीक नाही केला आहे मी, थोडासा दरदरीत ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ना यामध्ये जिरं, तेजपान आणि हा मसाला जो होता हा छान मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कढईकडे जरा दुर्लक्ष करा, कारण स्टीलची कढई आहे, जरा जडतेच ती. चला असो, इथे बघा मसाला छान भाजून झाला होता, तेल सुटलं होतं. त्यानंतर जे काही सुके मसाले होते मी ते यामध्ये घातले आणि माझा घरचा बनवलेला असा मसाला आहे तर तो मी घातला. त्याऐवजी तुम्ही जो रेग्युलर काळा गोडा मसाला यूज करत असाल तुम्ही तो घालू शकतात आणि परतून घ्यायचं परत. आणि परत ही ग्रेव्ही थोडी घट्ट झालेली आहे, आता प्रॉपर त्याला तेल जे होतं सुटलेलं होतं. त्यानंतर ही जी मटकी आहे यामध्ये टाकायची. पाणी तुम्हाला कसं पाहिजे त्यानुसार जे आहे पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवायची. आणि इथे बघा माझी मस्त जी भाजी आहे ती बनवून तयार आहे. आता फक्त कोथिंबीरची त्यामध्ये जी आहे तेवढी कमतरता आहे, पण आधी भाजीला उकड काढून घेऊया मस्त आणि मग कोथिंबीर घालेल. आणि आता बघा त्याच कुकरमध्ये मी आहे ना, तर मी काय केलं होतं ना, यामध्ये मी राईस बनवणार आहे आणि मी आधीच ना जेव्हा मी प्रिपरेशन चालू केलं स्वयंपाकाचं तेव्हाच मी राईस भिजवून ठेवलेला होता, जेणेकरून तो लवकर भिजेल. कारण आता भाजीला लगेच उकडी येईल आणि राईस होणार नाही. तर असं बॅलन्स होण्यासाठी मी काय करते की राईस लवकर जरा भिजवून ठेवायचा, जेणेकरून तो लवकर शिजतो. आणि तुम्ही राईस भिजवून ठेवला ना पाण्यामध्ये तर तो खूप जास्त सॉफ्ट पण होतो. त्यामुळे ही एक छोटीशी टिप होती. आणि त्यानंतर यामध्ये मी घालते आहे जिरं आणि नेहमीप्रमाणे तूप थोडं घालते, कारण तूप घातल्याने काय होतं ना भात मस्त छान सॉफ्ट बनत असतो. येणाऱ्या पुढच्या 10 ते 15 मिनिटात माझं जेवण जे आहे पूर्णपणे बनवून तयार होणार आहे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आणि माझं बनवलेलं DIY कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमधून सांगा. रेसिपी पण ट्राय करा, खूप छान मस्त आणि इझी अशी रेसिपी आहे. आणि व्हिडिओ ओव्हरऑल कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.